वेलकम माय डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन जे पाहिलेलं होतं तेव्हा आपण असं एक टेबल करून ट्रान्झॅक्शन्स बघितली होती आणि त्यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं ते मी शिकवलं होतं. ऍस्पेक्ट कसे काढायचे, अकाउंट्स कशी डिराईव्ह करायची, त्यांचं क्लासिफिकेशन आणि मग रूल्स आपण कोणते त्याला ऍप्लिकेबल आहेत ते बघितलेलं होतं. आता आपण पाहणार आहोत तशीच एक्झाम्पल्स मी आता अजून घेतलेली आहेत. फक्त मी इथे कॉलम ऍड केलाय त्याच्या पुढे की आता कुठलं अकाउंट डेबिट होणार आणि कुठलं अकाउंट क्रेडिट होणार आहे हे सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहून ठेवायचंय. सो आता आपण जी नवीन ट्रान्झॅक्शन बघणार आहोत त्या ट्रान्झॅक्शन मध्ये मी ही 6 ट्रान्झॅक्शन दिलेली आहेत. हा कॉलम जो ऍड केलेला आहे तो आपण पुढे लिहिणार आहोत. ठीक आहे, परत एकदा सुरुवात करूया. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹20,000. तुम्हाला काय सांगितलं होतं मी? स्टार्टेड बिझनेस, कमेन्स्ड बिझनेस, प्रोप्रायटर, ओनर असे शब्द आले की कॅपिटल म्हणायचं. आता स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹20,000. सो बिझनेस कडे काय येत आहे? कॅश येते. सो ऍस्पेक्ट 1 काय आहे? कॅश कम्स इन. हा आपला ऍस्पेक्ट नंबर 1 आहे. आणि आपण काय म्हणतो? स्टार्टेड बिझनेस म्हणजे ओनरनी हे पैसे बिझनेसला दिलेले. सो हु इज द गिव्हर? ओनर इज द गिव्हर. बरोबर. आता कॅश कम्स इन म्हणल्यानंतर कॅश अकाउंट इन्व्हॉल्व कुठलं आहे? कॅश अकाउंट. ओनर म्हणलं की कुठलं अकाउंट येतं? कॅपिटल अकाउंट. हे आता तुम्हाला माहित झालंय. बरोबर आहे. क्लासिफिकेशन, कॅश अकाउंट म्हणलं की डोळे झाकून काय सांगायचं? रिअल अकाउंट, कारण कॅश आपल्याला दिसते. सो कॅश अकाउंटचं क्लासिफिकेशन आहे रिअल अकाउंट. कॅपिटल अकाउंटचं क्लासिफिकेशन काय आहे? पर्सनल अकाउंट, कारण ह्युमन बिईंग आहे तो. सो कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. आता रूल्स कोणते अप्लाय करायचे? रिअल अकाउंटचे काय आहेत? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. इथे कॅश कम इन झालेली आहे का गो आउट झालेली आहे? कम्स इन. सो इथे आपण काय म्हणणार आहोत? डेबिट कम्स इन. हा रूल आपण इथे अप्लाय केलाय. पर्सनल अकाउंटचा काय आहे? गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो इथे पर्सनल अकाउंटचा आपण काय केलाय? गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता मला सांगायचंय तुम्ही की इथलं कुठलं अकाउंट डेबिट झालं आणि कुठलं अकाउंट क्रेडिट झालं? कॅश अकाउंट डेबिट झालं आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट झालं. मी तुम्हाला सांगितलं होतं डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मध्ये काय असतं? 2 ऍस्पेक्ट असतात. एक म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 2 ऍस्पेक्ट असतात. त्यातलं मिनिमम 1 अकाउंट इज डेबिटेड, मिनिमम 1 अकाउंट इज क्रेडिटेड. सो इथे आपण डेबिट अकाउंट कुठलं आहे? आता आपलं कॅश अकाउंट हे डेबिट होणार आहे आणि क्रेडिट अकाउंट कुठलं होणार आहे? कॅपिटल अकाउंट. हा एक कॉलम ऍडिशनल आता आपण ह्याच्या पुढे लिहायला सुरुवात करायचा आहे. याच्या आधीची जी ट्रान्झॅक्शन आपण बघितलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कॉलम पुढे लिहिलात तरी चालणार आहे, कारण आता आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या. जर्नल एंट्रीज मध्ये एक अकाउंट डेबिट, एक अकाउंट क्रेडिट व्हायला पाहिजे. सो या पद्धतीने तुम्ही जर हे फाइंड आउट केलं कुठलं अकाउंट डेबिट आणि क्रेडिट आहे तर जर्नल एंट्री करायला सोपं जाईल तुम्हाला. हे ट्रान्झॅक्शन कळलंय. नेक्स्ट बघूयात. परचेस्ड मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम अविनाश ₹15,000. परचेस्ड मशिनरी. सो ऍस्पेक्ट 1 काय आहे? बिझनेस मध्ये काय येत आहे? मशिनरी येते. सो परचेस्ड मशिनरी हा आहे आपला पहिला ऍस्पेक्ट. आणि दुसरा ऍस्पेक्ट काय आहे? पहिला ऍस्पेक्ट आहे परचेस्ड मशिनरी आणि दुसरा ऍस्पेक्ट काय आहे? ऑन क्रेडिट. क्रेडिट म्हणलं की नेम ऑफ द पर्सन. आता ह्या सगळे ठोकताळे तुम्ही जे मी सांगते ना हे सारखे सारखे म्हणत राहा. क्रेडिट म्हणलं की नेम ऑफ द पर्सन. नेम ऑफ द पर्सन दिलेला आहे अविनाश. सो हु इज द गिव्हर? अविनाश इज द गिव्हर. बरोबर आहे का? अविनाशने ते दिलं, आपण परचेस केलं. अकाउंट कोणती कोणती इन्व्हॉल्ड आहेत? परचेस मशिनरी म्हटलंय म्हणून मशिनरी अकाउंट. परचेस गुड्स म्हणलं असतं तर आपण परचेस अकाउंट केलं असतं. आणि सेकंड आहे अविनाश अकाउंट, कारण क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. सो नेम ऑफ द पर्सन येणार आहे. मशिनरी अकाउंटचं अकाउंट कुठलं आहे? रिअल अकाउंट आहे. मशिनरी अकाउंट इज द ऍसेट टू द बिझनेस. सो मशिनरी अकाउंट इज अ रिअल अकाउंट. अविनाश कोण आहे? पर्सन आहे, ह्युमन बिईंग आहे. सो अविनाश इज अ पर्सनल अकाउंट. करेक्ट. रिअल अकाउंटचा कुठला इथे रूल ऍप्लिकेबल आहे? रिअल अकाउंटचा डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. वेदर द मशिनरी इज कमिंग इन और गोइंग आउट, इट इज कमिंग इन. सो डेबिट व्हॉट कम्स इन हा आपण पहिला रूल अप्लाय केला रिअल अकाउंटला. पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. हिअर अविनाश इज द गिव्हर. सो वी विल से क्रेडिट द गिव्हर.
Now tell me debit. Which account is debited? Machinery account is debited. So debit machinery account and credit Avinash account. Correct? कळलंय? Next transaction बघूया. Purchase goods for ₹5,000 from Rahul in cash. मागच्याला मी सांगितलेलं आठवा जरा, जर इन कॅश असं स्पेसिफिकली दिलेलं नसेल तर आपण त्या ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणूनच गृहीत धरतो. इथे कॅश दिलेलं आहे, सो इट इज ट्रीटेड ॲज अ कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश हा शब्द नसता देन इट विल बी ट्रीटेड ॲज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सो परचेस गुड्स, सो व्हॉट इज कमिंग इन? गुड्स आर कमिंग इन. सो ऍस्पेक्ट 1 काय आहे? परचेस्ड गुड्स. हा ऍस्पेक्ट 1 आहे. आता अदरवाइज आपण काय म्हणलं असतं? हु इज द गिव्हर म्हणलो असतो, पण इथे कॅश ट्रान्झॅक्शन असल्यामुळे आपण कॅश देऊन मोकळे झालेलो. सो व्हॉट इज गोइंग आउट? कॅश इज गोइंग आउट. कॅश गोज आउट. लक्षात आलं ना मला काय म्हणायचंय? क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर त्या ट्रान्झॅक्शन इज नॉट येट सेटल्ड, इट विल बी सेटल्ड ऑन अ लेटर डेट, हेन्स इट इज ट्रीटेड ॲज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणून नेम ऑफ द पर्सन घ्यायचं की अमाऊंट इज पेएबल टू दॅट पर्सन. पण इथे कॅश ट्रान्झॅक्शन असल्यामुळे वी हॅव ऑलरेडी पेड कॅश, सो कॅश इज गोइंग आउट इज द सेकंड ऍस्पेक्ट. परचेस गुड्स असं म्हटलं की संपूर्ण अंडरलाईन करायची आणि परचेस अकाउंट तयार करायचं. इथे परचेस मशिनरी होतं म्हणून आपण मशिनरी अकाउंट तयार केलं, पण इथे परचेस गुड्स आहे म्हणून परचेस अकाउंट लिहिलंय. कॅश गोज आउट म्हणून कॅश अकाउंट. परचेस अकाउंट हे काय आहे? परचेस इज अवर एक्सपेंडिचर. आपण ते कन्झ्युम करणार आहोत आणि मग त्याच्यापासून आपण फायनल प्रॉडक्ट बनवून तो विकणार आहोत. सो परचेस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. काही काही गोष्टी तुम्ही तुमच्या लॉजिकलीच लावायला पाहिजेत. परचेस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट बिकॉज वी आर गोइंग टू कन्झ्युम द गुड्स. कॅश अकाउंट रिअल अकाउंट. ते माहित झालंय आता आपल्याला. आता नॉमिनल अकाउंटचा कोणते नियम आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. हा एक्सपेंडिचर आहे का आपला, का गेन आहे? एक्सपेंडिचर आहे. सो रूल कुठला ऍप्लिकेबल आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. इथे काय येणार आहे? कॅश अकाउंट गोज आउट, सो कॅश इज गोइंग आउट. डेबिट what comes in, credit what goes out. Here cash is going out, so it is credit what goes out. हा रूल ऍप्लिकेबल आहे. आता एक कोणतं अकाउंट डेबिट करणार आहोत आपण? परचेस अकाउंट डेबिट करणार आहोत आणि क्रेडिट कोणतं अकाउंट करणार आहोत? कॅश अकाउंट हे क्रेडिट करणार आहोत. ऍस्पेक्ट्स कळले, डेबिट क्रेडिट अकाउंट कळले. तुम्हाला जर्नल करायला खूप सोपं जाणार आहे जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर. नेक्स्ट आहे सोल्ड गुड्स टू अनिकेत ₹6,000. पुन्हा एकदा इथे कॅश शब्द आलाय का? नाहीये. सो इट इज अज्युम दॅट दिस ट्रान्झॅक्शन इज ऑन क्रेडिट. सो आपण ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवणार आहोत इथे क्रेडिट. ब्रॅकेटमध्ये का लिहिलंय मी हे? कारण तिथे ट्रान्झॅक्शन मध्ये दिलं नाहीये. आपण अज्युम करायचं की हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. सोल्ड गुड्स टू अनिकेत. अनिकेतला आपण गुड्स सेल केले. सो अनिकेत ही इज अ डेटर. आपल्यासाठी अनिकेत इज अ डेटर. कॅश ट्रान्झॅक्शन नाहीये, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे म्हणून अनिकेत इज अ डेटर. त्याच्याकडनं पैसे रिसिवेबल आहेत. सो अनिकेत इज द रिसिव्हर ऑफ द गुड्स. अनिकेत इज द रिसिव्हर ऑफ द गुड्स. आणि बिझनेसच्या दृष्टीने काय आहे? गुड्स सोल्ड. बरोबर आहे. आपण गुड्स सेल केलेत, अनिकेत रिसिव्हर आहे. सो अनिकेत इज द रिसिव्हर. आपल्या दृष्टीने गुड्स आर सोल्ड. अनिकेत इज द रिसिव्हर म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन असलं की नेम ऑफ द पर्सन. अकाउंट्स कोणती येणार आहेत? अनिकेत अकाउंट आणि गुड्स सोल्ड म्हणून सेल्स अकाउंट. बरोबर आहे. आता अनिकेत अकाउंट हे काय आहे? पर्सनल अकाउंट आहे. कारण काय? अनिकेत इज अ ह्युमन बिंग. सेल्स अकाउंट हे काय आहे? नॉमिनल अकाउंट आहे. तो आपला गेन आहे की नाही? नॉमिनल अकाउंट काय आहे? पण गुड्स सेल करतो तेव्हा आपल्याला इन्कम मिळतं. आपण कशासाठी बिझनेस करतो? गुड्स सेल करून त्याच्यातनं पैसे कमावण्यासाठी करतो. सो नॉमिनल अकाउंट आहे सेल्स अकाउंट हे. पर्सनल अकाउंटचा कुठला रूल ऍप्लिकेबल आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. अनिकेत इज द रिसिव्हर ऑफ द गुड्स, सो डेबिट द रिसिव्हर. आणि नॉमिनल अकाउंट सेल्स. नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. सेल हे आपलं इन्कम आहे, गेन आहे, रेव्हेन्यू आहे.
सो हे पैसे येणार आहेत आपल्याकडे. सो क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. बरोबर. आता ह्याला डेबिट म्हणलंय म्हणजे अनिकेतला डेबिट द्यायचं, ह्याला क्रेडिट म्हणलंय म्हणजे सेल्सला क्रेडिट द्यायचं. सो इथे सरळ सरळ तुम्ही लिहून टाकणार डेबिटला काय अनिकेत अकाउंट आणि क्रेडिटला काय सेल्स अकाउंट. कळलंय. इथेच तुम्ही सगळे उत्तर दिलेले, तुम्हाला विचार करायची गरजच नाहीये, आपण सगळं इथे लिहिलेलंच आहे ऑलरेडी. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पेड सॅलरी ₹1000. सॅलरी इज पेड. पेड किंवा रिसिव्ड शब्द आला की अज्युम काय करायचं की इट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. सो सॅलरी इज पेड याचा अर्थ हे कॅश ट्रान्झॅक्शन आहे. व्हॉट इज गोइंग आउट, कॅश इज गोइंग आउट फॉर व्हॉट, सॅलरी. सो सॅलरी इज पेड हा आपला पहिला ऍस्पेक्ट आहे, सॅलरी पेड. आणि सॅलरी पे करताना व्हॉट इज गोइंग आउट, कॅश गोज आउट. बरोबर आहे. कळतंय का. कॅश कशासाठी दिली आहे, मगाशी इथे गुड्स परचेस केले म्हणून कॅश दिली होती आणि इथे सॅलरी पे केली म्हणून कॅश दिली आहे. सो सॅलरी अकाउंट पहिलं अकाउंट येणार आपलं आणि दुसरं कॅश पे केली म्हणून कॅश अकाउंट येणार. सॅलरी अकाउंट हे काय आहे, आपण ज्या माणसाला सॅलरी देतो ते त्याचं इन्कम असतं आणि आपला एक्सपेंडिचर असतो. सॅलरी इज बिझनेस एक्सपेंडिचर. जी लोक काम करतात त्यांना जी सॅलरी पे केली जाते दॅट इज अवर एक्सपेंडिचर. सो नॉमिनल अकाउंट आहे हे. एक्सपेन्सेस आणि लॉसेस, गेन्स आणि इन्कम्स हे नॉमिनल अकाउंटच्या अंडर येतं. कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा कोणता रूल ऍप्लिकेबल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. सॅलरी हा आपला एक्सपेंडिचर आहे म्हणून डेबिटचा रूल ऍप्लिकेबल आहे आपला एक्सपेन्सेस अँड लॉसेस. रिअल अकाउंट काय आहे, व्हॉट गोज आउट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश इज गोइंग आउट सो क्रेडिटला काय येणार आहे व्हॉट गोज आउट. आता हे डेबिट आणि हे क्रेडिट माहितीये. डेबिटचं अकाउंट कोणतं आहे, सॅलरी अकाउंट. सो डेबिटला येणार आहे सॅलरी अकाउंट आणि क्रेडिटला कोणतं आहे कॅश अकाउंट. सो क्रेडिटला येणार कॅश अकाउंट. कळलं. नेक्स्ट सोल्ड ओल्ड टेबल ₹6000. टेबल आहे ना आपल्याकडे, फर्निचर, फर्निचर म्हणतो ना आपण. हे जे ओल्ड फर्निचर होतं हे आता आपल्याला विकायचंय, विकलं आहे. सोल्ड ओल्ड फर्निचर, ऑलरेडी विकलेलं आहे ते. मग ओल्ड टेबल ह्याला काय म्हणायचं, फर्निचर हा शब्द वापरायचा, टेबल अकाउंट नाही करायचं. जे काय आपण फर्निचर वापरतो त्याचं वेगवेगळं टेबल अकाउंट, चेअर अकाउंट, कबर्ड अकाउंट असं नसतं, फर्निचर अकाउंट असतं. आणि ते जेव्हा आपण विकलं त्याच्या बदल्यात काय मिळाली, कॅश मिळाली. सो इथे काय येणार आहे, फर्स्ट ट्रान्झॅक्शन फर्स्ट ऍस्पेक्ट आहे कॅश कम्स इन. आपल्याला गुड्स फर्निचर सेल केल्यानंतर कॅश मिळालेली आहे. आणि सेकंड ऍस्पेक्ट काय आहे, फर्निचर इज गोइंग आउट. ट्रान्झॅक्शन नीट समजून घ्या. ओल्ड टेबल आहे ना म्हणून आपण त्याला फर्निचर म्हटलंय. सेल केलंय याचा अर्थ बिझनेस मधनं ते गोइंग आउट, फर्निचर गोज आउट. देन व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. फर्निचर विकलं, क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे नाहीये, हे कॅश ट्रान्झॅक्शन का मी अज्युम केलेलं आहे, कारण फर्निचर विकलंय, गुड्स नाहीत. फर्निचर विकलेलं आहे, फर्निचर विकल्या विकल्या आपण त्याचे पैसे घेतो. सो फर्स्ट ऍस्पेक्ट इज कॅश कमिंग इन and second aspect is furniture going out. So cash account, furniture account हे accounts involved आहेत ह्याच्यामध्ये. Cash account is a real account. Furniture is also a real account. It is the asset to the business, so it is also a real account. So furniture is also a real account. दोन्ही रिअल अकाउंट्स आहेत. मग आता आपल्याला रियल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. व्हॉट कम्स इन इज कॅश, कॅश अकाउंट इज कमिंग इन. सो आपण डेबिट व्हॉट कम्स इन हा ऍप्लिकेबल रूल कोणाला करणार आहोत, कॅशला. आणि फर्निचर अकाउंटला काय करणार आहोत, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो तुम्ही कॉम्बिनेशन पाहिलं तर रिअल टू रिअलच झालं. आतापर्यंतची कॉम्बिनेशन आपली नॉमिनल टू रिअल वगैरे अशी होत होती, पण इथे रिअल टू रिअल झालं. बरोबर. आता इथे डेबिट कोणता अकाउंट आहे, कॅश अकाउंट. आणि क्रेडिट कोणता अकाउंट आहे, फर्निचर अकाउंट. सो आपण डेबिट कोणाला देणार आहोत, कॅश अकाउंटला देणार आहोत आणि क्रेडिट फर्निचर अकाउंटला देणार आहोत. कळलंय.
हा जो ऍडिशनल कॉलम होता ना, हा फार अवघड नाहीये काही. आपण ऑलरेडी इथे डेबिट क्रेडिट आणि अकाउंटचे डिटेल्स लिहिलेलेच आहेत. फक्त तुम्हाला इथे पुढे लिहून ठेवायचे की डेबिट कुठल्या अकाउंटला, क्रेडिट कुठल्या अकाउंटला. ठीक आहे. हा जो कॉलम आपण वाढवला, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये जी अशी ट्रान्झॅक्शन केली होती 10 ट्रान्झॅक्शन्स ना, त्याला पण तुम्ही असं लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला कळला पाहिजे की तुम्हाला पेपरमध्ये जर हा विचारलं तर तुम्हाला कळलं पाहिजे डेबिट कोणतं लिहायचं आणि क्रेडिट कोणतं लिहायचं. ठीक आहे. आपण आता पुढचा मॉडर्न अप्रोच बघणार आहोत. आपण ट्रॅडिशनल अप्रोच बघत होतो, म्हणजे हे थंब रूल्स आपण वापरत होतो. आता मी तुम्हाला मॉडर्न अप्रोच शिकवणार आहे. सो हे सगळं झालं, लिहून घ्या तुमच्याकडे नीट व्यवस्थित. मी तुम्हाला आता मॉडर्न अप्रोच शिकवते. ठीक आहे. आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स ट्रॅडिशनल अप्रोच जेव्हा शिकलो त्यावेळेला मी तुम्हाला 3 त्याचे क्लासिफिकेशन सांगितले होते. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. बरोबर. आता आपण मॉडर्न अप्रोच शिकणार आहोत. मॉडर्न अप्रोच म्हणजे काय ते मी आधी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आणि मग आपण क्लासिफिकेशन बघूयात. मॉडर्न अप्रोच म्हणजे काय, जेव्हा मी तुम्हाला बुक किपिंग आणि अकाउंटन्सी मधला फरक सांगितला होता तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर मी सतत हे सांगत होते की बुक किपिंग इज मेंटेनिंग द रेकॉर्ड and what accounts is representing or interpreting the interpreting the records in the bookkeeping. So bookkeeping मध्ये आपण जे रेकॉर्ड्स मेंटेन केलेले त्यांचे इंटरप्रिटेशन. सो प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स ह्याला आपण अकाउंटिंग म्हणतो. फायनान्शियल स्टेटमेंट्स कोणती कोणती आहेत मी तुम्हाला त्याला सांगितलं होतं. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, ही 3 आहेत फायनान्शियल स्टेटमेंट्स. या फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये आपण जे बुककीपिंग मध्ये जी रेकॉर्ड्स मेंटेन केलेली असतील ती सगळी कन्व्हर्ट करायची. कन्व्हर्ट करून बुककीपिंग बाजूला ठेवायचं आणि ही फायनान्शियल रेकॉर्ड्स आता पुढे बघायची. यांचे मी तुम्हाला एक साधारण ड्राफ्ट दाखवणार आहे. जेव्हा तुम्हाला आता फायनल अकाउंट्स असेल ना प्रोप्रायटरीचं, त्यावेळेला तुम्हाला हे करायचंच आहे. मी तुम्हाला जस्ट एक ड्राफ्ट दाखवते तुम्हाला समजण्यासाठी. जेव्हा तुम्ही पेज असं ओपन करता तेव्हा लेफ्ट साइडच्या पेजवरती ट्रेडिंग अकाउंट वरती लिहिलेलं असतं. हे ट्रेडिंग अकाउंट टी शेप फॉर्मॅट मध्ये, त्याच्या खालती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहिलेलं असतं, ते पण टी फॉर्मॅट मध्ये. हे झालं लेफ्ट साइडचा पेज. राईट साइडच्या पेज वरती बॅलन्स शीट लिहिलेली असते. ठीक आहे. ती सुद्धा टी फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. ही दोन्ही अकाउंट्स आहेत. बॅलन्स शीट हे अकाउंट नाहीये. हे सगळे डिटेल्स मी सांगेन हळूहळू. आता मला समजावून काय सांगायचं, जेव्हा आपण मॉडर्न अप्रोच म्हणतो ना, मॉडर्न अप्रोच मध्ये हे जे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याच्यातनं आपण जेव्हा बुक किपिंग मधनं इथे जेव्हा रेकॉर्ड्स ट्रान्सफर करतो तेव्हा ती कशी ट्रान्सफर करतो, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आपण सगळे एक्सपेन्सेस घेतो आणि लॉसेस घेतो. तसंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस येतात. हे मी असं का केलं हे ठीक आहे, तुम्हाला आता समजणार नाही. एक्सपेन्सेस हे डेबिटला जातात, लॉसेस हे डेबिटला जातात. आपला रूल आहे की नाही, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग क्रेडिट काय, ऑल गेन्स अँड इन्कम. सो ह्या अकाउंटच्या क्रेडिटला काय येणार आहे, ऑल गेन्स अँड इन्कम्स. बरोबर. सो बेसिकली ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट्स आहेत ज्यांच्या डेबिटला ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतात, क्रेडिटला ऑल गेन्स अँड इन्कम्स असतात. मग बॅलन्स शीट मध्ये काय असतं, बॅलन्स शीटची लेफ्ट साइड जी आहे ती असते लायबिलिटी साइड आणि राईट साइड जी असते ती असते ऍसेट साइड. सो ह्या पूर्ण राईट साइडला सगळ्या ऍसेट्स लिहिल्या जातात आणि लेफ्ट साइडला वर कॅपिटल आणि खाली लायबिलिटी लिहिल्या जातात. ठीक आहे. म्हणजे काय, जो प्रोप्रायटर असतो, ओनर असतो, त्यांनी बिझनेसमध्ये कॅपिटल दिलंय की नाही. सो फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ द बिझनेस द अमाऊंट इज पेएबल बॅक टू द ओनर. सो इट इज ट्रीटेड ॲज अ लायबिलिटी फॉर द बिझनेस. पैसे परत द्यायचे ओनरला. सो ओनरच्या दृष्टीने ती लायबिलिटी आहे, पेएबल अमाऊंट आहे, म्हणून ती लायबिलिटी मध्ये घेतात. सो कॅपिटल इज ऑल्सो अ लायबिलिटी. आणि अदर लायबिलिटीज, जसं ओनरनी पैसे दिले तसं बँकेकडनं लोन घेतलं असेल तर ती सुद्धा लायबिलिटीज झाली. बरोबर. सो अशा अदर लायबिलिटीज. ऍसेट्स कोणत्या असतात, फिक्स्ड ऍसेट्स असतात, लॉंग टर्म ऍसेट्स असतात, इन्व्हेस्टमेंट करतो, बँकेत फिक्स डिपॉझिट करतो, त्या सगळ्या आपल्या ऍसेट्स आहेत. बरोबर. सो ह्या ऍसेट्स झाल्या, या लायबिलिटी झाल्या, हे कॅपिटल झालं. आणि इकडे काय आहे, एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि गेन्स अँड इन्कम्स. सो मॉडर्न अप्रोच मध्ये ही जी पोस्टिंग्स करतो आपण, ट्रान्सफर करतो आपण ट्रायल बॅलन्स मधून
फायनल अकाउंट्स मध्ये किंवा फायनल स्टेटमेंट्स मध्ये जेव्हा आपण ह्या गोष्टी ट्रान्सफर करतो तेव्हा या 5च गोष्टी येतात इथे. कोणत्या कोणत्या? फर्स्ट इज ऍसेट, सेकंड इज लायबिलिटी, थर्ड इज कॅपिटल, फोर्थ इज एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि फिफ्थ इज गेन्स अँड इन्कम्स. बरोबर. सो हे जे 5 क्लासिफिकेशन आहेत जी फायनल अकाउंट्स मध्ये आपल्याला करायची असतात त्यालाच आपण मॉडर्न अप्रोच असं म्हणतो. सो मॉडर्न अप्रोच मध्ये कोणते कोणते 5 येतात? फर्स्ट आहे ऍसेट्स, सेकंड आहे लायबिलिटी, थर्ड आहे कॅपिटल, फोर्थ काय आहे? गेन्स अँड इन्कम्स, फोर्थ आहे गेन्स अँड इन्कम्स आणि फिफ्थ काय सांगितलं मी? एक्सपेन्सेस आणि लॉसेस. म्हणजे मॉडर्न अप्रोचचं असं म्हणणं आहे, ऍज पर मॉडर्न अप्रोच any account or any account involved in the financial transaction has only these 5 aspects, only these 5 classification. Either it will be asset, liability or capital or gain or expenditure. याच्या व्यतिरिक्त 6वा नाहीये. जे काही तुम्ही कॅटेगरायझेशन्स कराल, कुठलंही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स कराल आणि त्यातली अकाउंट्स काढाल, त्या अकाउंटचं क्लासिफिकेशन जे आपण करतो ते क्लासिफिकेशन या 5 मध्ये करायचंय. कळलं? सो ऍसेट्स म्हणजे काय मी सांगितलं की ज्या काही ऍसेट्स ओन्ड बाय द बिझनेस असतात, प्रॉपर्टीज ऍसेट्स ओन्ड बाय द बिझनेस असतात त्या ऍसेट्स झाल्या. व्हॉट इज अ लायबिलिटी? ऍसेट्सची एक्झाम्पल्स काय काय असू शकतात तुम्हाला मी सांगितली. प्लांट अँड मशिनरी, बिल्डिंग, ही सगळी ऍसेट्स आहेत. कॅश अकाउंट इज अन ऍसेट, बँक अकाउंट इज अन ऍसेट, इन्व्हेस्टमेंट अकाउंट, आपण एफडीज वगैरे करतो, इन्व्हेस्टमेंट अकाउंट, डेटर्स अकाउंट. डेटर म्हणजे काय? आपण म्हणलं तसं गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट देन डेटर्स आर क्रिएटेड. सो ह्या सगळ्या काय आहेत? ऍसेट्स आहेत. देन व्हॉट इज अ लायबिलिटी? लायबिलिटी मध्ये काय काय येतं? बँक लोन ही लायबिलिटी आहे. आता इथे जसं बँक अकाउंट आहे तसं इथे बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट म्हणून असतं. ओव्हरड्राफ्ट अकाउंट जे आहे ते लायबिलिटी झाली. त्याच्यानंतर डेटर्स जसे आहेत तसे क्रेडिटर्स असतात. नंतर बिल्स पेएबल्स, जे पेएबल आहे ना सगळं दॅट इज अ लायबिलिटी. इथे बिल्स रिसिवेबल्स इज अन ऍसेट. तसंच क्लोजिंग स्टॉकला इन्व्हेंटरी सुद्धा म्हणतात. ही सगळी ऍसेट्स आहेत, या सगळ्या लायबिलिटीज आहेत. मग कॅपिटल म्हणजे काय? कॅपिटल अकाउंट हे तुम्हाला माहितीच आहे. कॅपिटल अकाउंट लेस ड्रॉइंग झाले तर कॅपिटल मधनं लेस करायचं. गेन्स अँड इन्कम्स मध्ये काय आहे? सेल्स अकाउंट आपलं गेन्स अँड इन्कम्स मध्ये येतं. इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, नंतर काय? ब्रोकरेज रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड. मग एक्सपेन्सेस मध्ये काय येतं? सॅलरी, वेजेस, परचेसेस. जसं इथे सेल्स आहे ना तसं इथे परचेसेस पण येतं. त्याच्यानंतर अजून काय? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हे जसे इंटरेस्ट, कमिशन, ब्रोकरेज, डिस्काउंट हे रिसिव्ड आहेत, हे सगळे पेड. इंटरेस्ट पेड, कमिशन पेड, डिस्काउंट गिवन किंवा अलाउड म्हणतात त्याला, डिस्काउंट अलाउड. हे सगळे झाले आपले एक्सपेन्सेस. सो ऍज पर मॉडर्न अप्रोच, मी पुन्हा एकदा सांगते, ऍज पर मॉडर्न अप्रोच एनी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन which has any accounts involved, they are classified into only 5 classification as per the modern approach, which is asset, liability, capital, gains, incomes and expenses. ठीक आहे. ही 5च अप्रोचेस आहेत, 5च क्लासिफिकेशन्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त 6वं क्लासिफिकेशन नाहीये. सो आता मी तुम्हाला ही जशी लिस्ट लिहून दिली ना तशी मी तुम्हाला आता एक स्क्रीनवरती लिस्ट दाखवतेय. या लिस्टमध्ये तुम्हाला
ऍसेट्स मध्ये काय काय येतं, लायबिलिटी मध्ये काय काय येतं, कॅपिटल मध्ये काय काय येतं, गेन्स अँड इन्कम्स, एक्सपेन्सेस अँड लॉसेस मधली लिस्ट अशी मी तुम्हाला दिलेली आहे. ती पॉज करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या वहीमध्ये ते लिहून घ्या. म्हणजे काय होईल की तुम्हाला जसं ट्रॅडिशनल अप्रोचची मी लिस्ट बनवून दिली होती तसंच मॉडर्न अप्रोचची सुद्धा ही लिस्ट तुमच्या समोर दिसतीये. मॉडर्न अप्रोच प्रमाणे तुम्हाला जर पेपरमध्ये क्लासिफिकेशन विचारलं तर तुम्ही या पद्धतीने करणार आहात. ट्रॅडिशनल अप्रोच विचारलं तर मी आधी शिकवले त्या पद्धतीने करणार आहात. ठीक आहे. आता हे जे आपण 5 हे म्हटलेत ना की क्लासिफिकेशन्स येतात, तर जसे थंब रूल्स मी तुम्हाला ट्रॅडिशनल अप्रोचचे सांगितले होते तसेच मी आता थंब रूल तुम्हाला याचे सुद्धा सांगणार आहे की तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट देताना कसं द्यायचं, कधी डेबिट द्यायचं आणि कधी क्रेडिट द्यायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. सो हे मात्र तुम्हाला स्टार मार्क करून लिहून ठेवायचंय. सो मी इथे डेबिट देते आणि इथे क्रेडिट लिहितेय. सो ऍसेट्स आणि लायबिलिटीज किंवा इन्कम्स, गेन्स, लॉसेस, कॅपिटल हे डेबिट कधी द्यायचं आणि क्रेडिट कधी द्यायचं. सो ऍसेट्स डेबिट कधी द्यायची, ज्या वेळेला ऍसेट इन्क्रीज होतात. मी एरो का करते लक्षात ठेवायला, इन्क्रीज असा शब्द लिहिला तरी चालणार आहे. जेव्हा ऍसेट्स इन्क्रीज होतात तेव्हा डेबिट द्यायचं, जेव्हा ऍसेट्स डिक्रीज होतात तेव्हा क्रेडिट द्यायचं. जर ऍसेट परचेस्ड मशिनरी म्हटलं आपण, सो मशिनरी इज अन ऍसेट, मशिनरी इज कमिंग इन. जर मशिनरी इन्क्रीज झाली म्हणजे ऍसेट इन्क्रीज झाली तर मशिनरी अकाउंटला तुम्ही डेबिट देणार आहात. का? कारण ती इन्क्रीज झाली म्हणून. मग लायबिलिटी म्हणजे ऍसेटच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. लायबिलिटीला डेबिट कधी द्यायचं, जेव्हा ती डिक्रीज होते तेव्हा लायबिलिटीला डेबिट द्यायचं आणि इन्क्रीज झाली की लायबिलिटीला क्रेडिट द्यायचं. सो ऍसेट्स आणि लायबिलिटीज एक्झॅक्ट अपोजिट आहेत. तसंच गेन्स अँड इन्कम्स आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस सुद्धा आहे. गेन्स अँड इन्कम्स मध्ये डिक्रीज झालं तर डेबिट द्यायचंय आणि इन्क्रीज झालं तर क्रेडिट द्यायचंय. सो गेन्स अँड इन्कम्स मध्ये तुम्ही जो आपला ह्याचा रूल होता की नाही, गेन्स अँड इन्कम्सचा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. सो क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स असा आपला रूल आहे की नाही. मग ते क्रेडिट दिलं तर इन्क्रीज होणार, डेबिट दिलं तर डिक्रीज होणार. मी त्या बेसिसवर सांगते म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासाठी सांगते. आपला नॉमिनल अकाउंटचा रूल काय होता, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. मग क्रेडिट जर गेन्स अँड इन्कम्सना द्यायचं असेल तर ते इन्क्रीज होणार. मग ते इन्क्रीज झालं तर क्रेडिट, डिक्रीज झालं तर डेबिट. मग एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या बाबतीत काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स असं आहे की नाही. मग डेबिट असेल तर ते इन्क्रीज होणार आणि क्रेडिट असेल तर ते डिक्रीज होणार. बरोबर. आपला नॉमिनल अकाउंटचा नियम काय सांगितला मी तुम्हाला, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जर एक्सपेन्सेस अँड लॉसेसना डेबिट दिलं तर ते इन्क्रीज होणार, क्रेडिट दिलं तर ते डिक्रीज होणार. ठीक आहे. आता कॅपिटल मध्ये काय आहे, कॅपिटल इज अ लायबिलिटी. सो कॅपिटल आणि लायबिलिटीचा नियम सेम आहे. डिक्रीज कधी होणार, डेबिटला, आणि इन्क्रीज कधी होणार, क्रेडिटला. कळलंय. सो इथे तुम्ही जर लक्षात ठेवलं तर ऍसेट्स आणि एक्सपेन्सेस या दोघांनाही डेबिट कधी येईल, इन्क्रीज झाल्यानंतर. सो हे जे दोन आहेत या दोघांचा रूल सेमच आहे. इन्क्रीज डेबिटला, डिक्रीज क्रेडिटला. आणि या तिघांचा सेम काय आहे, इन्क्रीज क्रेडिट, डिक्रीज डेबिट. कळतंय. सो हा अप्रोच जो आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याच्याप्रमाणे आपण आता पुढचं क्लासिफिकेशन मी तुम्हाला शिकवणार आहे. जसं आपण ट्रॅडिशनल अप्रोचचं क्लासिफिकेशनचं टेबल मांडलं होतं तसं आपण मॉडर्न अप्रोचचं क्लासिफिकेशनचं टेबल मांडणार आहोत. साधारण 30 ट्रान्झॅक्शन्स मी घेणार आहे. त्याच ट्रान्झॅक्शनच्या बेसिसवरती आपण हा मॉडर्न अप्रोचचा जो क्लासिफिकेशन आहे ते बघणार आहोत. पण ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे मॉडर्न अप्रोच म्हणजे काय ते कळलंय आणि कोणती कोणती अकाउंट्स या मॉडर्न अप्रोच मध्ये येतात आणि त्याचे थंब रूल्स काय आहेत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमची ट्रान्झॅक्शन्स घेणार आहेत. मीनवाईल मी तुम्हाला होमवर्क म्हणून काय देते ते स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला. हा तुमचा होमवर्क आहे. हा ट्रॅडिशनल अप्रोचनी तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं आहे. स्क्रीनवर तुम्हाला लिस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन्स दिसतंय. त्या लिस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन्सनी तुम्हाला ट्रॅडिशनल अप्रोचचं टेबल बनवायचंय, इन्क्लुडिंग द लास्ट टेबल.
डेबिट कोणत्या अकाउंटला जाईल आणि क्रेडिट कोणत्या अकाउंटला जाईल. ठीक आहे, हा तुमचा होमवर्क आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॉडर्न अप्रोचचं क्लासिफिकेशनचं टेबल बघणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत टाटा.